ओके, चला आपण सगळ्यांची म्यूट आहेत. ओके, बघा आपण आपला लेक्चर परसेप्शन बघतोय. परसेप्शन म्हणजे काय? एखाद्या प्रसंगाला आपण जो काय अर्थ देतो त्याला म्हटलं जातं परसेप्शन. हे एक चित्र आहे, या चित्रात अर्ध ग्लास भरलेला आहे, अर्ध ग्लास रिकामी आहे. एखादा माणूस जर पॉझिटिव्ह असेल तर तो म्हणेल हे ग्लास भरलेला आहे, आणि एखादा माणूस निगेटिव्ह असेल तर ते माणूस काय म्हणेल, हे ग्लास अर्ध आहे. म्हणजे प्रत्येक जण आपल्या परीने आपला ऍटिट्यूड आहे त्यानुसार एखाद्याबद्दल आपलं मत बनवतो, त्यालाच म्हटलं जातं परसेप्शन. ओके, त्याच्यानंतर आपण पुढची स्लाइड बघितली होती. त्या पुढच्या स्लाइड मध्ये परसेप्शनचे 2 टाईप आहेत म्हटलं होतं, ऑब्जेक्टिव्ह आणि परसिव्ड. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय, जे सत्य आहे त्याला ऑब्जेक्टिव्ह म्हटलं जातं, आणि परसिव्ड म्हणजे काय, ज्याला एखादं मत दिलं जातं त्याला म्हटलं जातं परसिव्ड. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे ट्रुली एक्झिस्ट, आणि परसिव्ड म्हणजे काय, इंडिव्हिज्युअलचा एक्सपिरियन्स. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे बघितलं होतं, एक्झाम्पल बघितलं होतं. एक माणूस जर खूप चांगलं काम करत असेल तर दुसरं काय म्हणतो, याला चांगले पैसे मिळतात, म्हणतात परसिव्ड. आणि ऑब्जेक्टिव्ह रियालिटी काय आहे, दोघांनाही पगार सारखा आहे. ओके, त्याच्यानंतर ही डेफिनेशन बघितली होती. त्याच्यानंतर हे बघितलं होतं, डिटर्मिनंट्स ऑफ परस्यूट बघितलं होतं. आफ्टर दॅट हे बघितलं होतं, कॅरेक्टरिस्टिक बघितले होते. आणि आता आपण सगळ्यात महत्वाचं सुरू करतोय. ओके, इरर्स इन परसेप्शन. ओके, इरर्स इन परसेप्शन. बघा, फोटो सुरू करतोय. सिलेक्टिव्ह परसेप्शन म्हणजे काय असतं ते बघा. ओके, हिअर व्हॉट वी वॉन्ट टू हिअर अँड सी व्हॉट वी वॉन्ट टू सी. हिअर व्हॉट वी वॉन्ट टू हिअर म्हणजे काय सांगा, जे मला ऐकायचंय ते मी समोरच्या बद्दल सांगणार, की मला हे ऐकायचंय, तोच अर्थ मी काढणार. म्हणजे काही जण कसे असतात, समोर कुठचाही प्रसंग घडला तरी त्यांना जे काय बघायचंय ते त्याच्यातनं ते बघणार. बघा उदाहरणार्थ एक ना क्लासिकल रिसर्च स्टडी झाली, एक रिसर्च स्टडी झाली. त्यामध्ये असं होतं की एका कंपनीमध्ये प्रॉब्लेम होता, वेगवेगळ्या एक प्रॉब्लेम होता की प्रॉब्लेम होता, आणि त्यांनी काय केलं, वेगवेगळ्या लोकांना एक्सपर्टना घेऊन आलं. एक प्रोडक्शन मध्ये एक्सपर्ट होता, एक कशामध्ये एक्सपर्ट होता, एक सेल्स मध्ये एक्सपर्ट होता, त्याच्यानंतर एक मशीन मध्ये एक्सपर्ट होता. प्रत्येक जण आला आणि प्रत्येक जणांनी काय म्हटलं सांगा, की आपल्या सेक्टरमध्ये प्रॉब्लेम आहे. कारण प्रोडक्शन वाल्याला प्रोडक्शनचं नॉलेज होतं, तो म्हणू लागला प्रोडक्शन मध्ये प्रॉब्लेम आहे, कारण त्याला फक्त प्रोडक्शनच समजत होतं. सेल्स वाला आला तो बोलला सेल्स मध्ये प्रॉब्लेम आहे. ओके, म्हणजे प्रत्येकाला आपण ज्याच्यात हुशार आहोत त्यामध्ये प्रॉब्लेम आहे असं वाटला. याला म्हटलं काय, प्रत्येकाने आधीच ठरवून आलेला की यांच्या प्रोडक्शन मध्ये काहीतरी प्रॉब्लेम असणार. म्हणजे प्रत्येकाला आधीच असं वाटत होतं की प्रोडक्शन मध्ये काहीतरी प्रॉब्लेम असणार, म्हणून त्यांना प्रोडक्शन मध्ये प्रॉब्लेम वाटला. म्हणजे त्यांनी आधीच ठरवून आलेलं हिअर वी वॉन्ट टू हिअर अँड सिअर व्हॉट वी वॉन्ट टू सी. ओके, समजलं असेल. पुढचं बघा, फॉर एक्झाम्पल इन वन क्लासिकल रिसर्च स्टडी executive in a manufacturing company were asked to identify one key problem in the business policy. बिझनेस पॉलिसी मध्ये एक की प्रॉब्लेम काय तो शोधा. द फाइंडिंग वॉज इज एक्झिक्युटिव्ह सिलेक्टेड प्रॉब्लेम कन्सिडर विथ हिज ऑर हर फंक्शनल एरिया. प्रत्येकाने प्रॉब्लेम शोधला. तो प्रॉब्लेम काय होता, त्यांच्या एरियामध्ये जो काय त्यांना वाटत होतं ना त्यामध्येच ते प्रॉब्लेम आहे बोलला. म्हणजे जो प्रोडक्शन मध्ये, आता मला विचारलं, आता समजा कॉलेजमधल्या सगळ्या शिक्षकांना एकत्रित केलं आणि त्यांना विचारलं मुलांची पुढे ग्रोथ व्हायला पाहिजे तर कुठचा विषय महत्वाचा आहे. मी काय सांगणार, मी ओबी शिकवतो, ओबी विषय महत्वाचा आहे. कारण त्यामुळे माणूस कसा आहे हे समजतो. मॅनेजर ओबी मुळे घडू शकतात. बँकिंगच्या मॅडम येणार, त्या काय सांगणार, आपला कोर्स बँकिंग आहे, बँकिंग महत्वाचं आहे. अकाउंटच्या मॅडम येणार, त्या काय सांगणार, अकाउंटन्सी महत्वाचं आहे म्हणून अकाउंटन्सी महत्वाचं आहे. म्हणजे प्रत्येक जण आपल्याला जे पाहिजे ते त्या इव्हेंटला अर्थ देण्याचा प्रयत्न करतो. याला म्हणतात सिलेक्टिव्ह परसेप्शन. हिअर वॉन्ट वी वॉन्ट टू हिअर अँड सी व्हॉट वी वॉन्ट टू सी. बघा, इट ऑल्सो एक्सप्लेन व्हाय डिफरंट पीपल टेंड टू परसिव्ह द सेम सिच्युएशन व्हेरी डिफरंटली. म्हणजे सेम सिच्युएशन असेल तर प्रत्येक जण कशा प्रकारे अर्थ देतो हे यामुळे आपल्याला समजतं. समजला विषय? सिलेक्टिव्ह परसेप्शन समजलं. प्रत्येक जण काय, प्रत्येकाला जे ऐकायचं असतं, समोरचा काही बोलला म्हणजे
तुम्हाला मी सांगतो, आम्ही जेव्हा निवडणुका असतात तेव्हा आपण भाषणाला जातो, तेव्हा सॉरी ते नको उदाहरण घेऊया, दुसरं उदाहरण घेऊया. जेव्हा आपली ही पॉलिसी बनते, कुठची टॅक्स वगैरे असतात ना, आणि आपलं बजेट बनतं, तेव्हा बजेटमध्ये प्रत्येक जण काय सांगतो, बजेटमध्ये या गोष्टीवर जोर द्यायला पाहिजे होता किंवा या गोष्टीवर जोर देण्यात आला आहे. म्हणजे प्रत्येक जण काय आपल्याला जे पाहिजे तो समोरचा अर्थ काढतो. आता कोरोनामुळे सगळ्यात नुकसान कोणाचं झालं, प्रत्येक जण काय सांगेल, नाही 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 विद्यार्थ्यांना, मी शिक्षक आहे, मी काय सांगणार, विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही, कारण विद्यार्थ्यांचं नुकसान भरून येणार नाही. बिझनेसमॅन आहे तो काय सांगणार, यांचं नुकसान झालंय, बिझनेसचं नुकसान झालंय, बिझनेस पुन्हा भरून येणार नाही. याला काय म्हटलं आता, सिलेक्टिव्ह परसेप्शन. म्हणजे प्रत्येक जण काय करणार, आपल्या प्रकारे काय करणार, त्या इव्हेंटला अर्थ देणार. आता माईक चालू करा आणि मला सांगा, समजलं प्रत्येकाला? माईक चालू करा पटकन, चला पटकन, हो वेळ नाहीये, पटकन. हो प्रत्येकाला समजलं? हो कोणाला काय डाऊट आहे? हो कोणाला काय डाऊट आहे का? नाही सिलेक्टिव्ह परसेप्शन समजलं? हो ओके हो ओके, डाऊट नाही ना कोणाला? नाही. आता तुम्ही काय करा, माईक बंद करा. हा फोटो दिसतोय ना, या फोटोमध्ये काय दिसतंय, माईक चालू करा जरा. या फोटोमध्ये काय दिसतंय, पटकन सांगा, काय दिसतंय रे फोटोमध्ये, काय दिसतंय पटकन सांगा. दोन गोष्टी आहेत फोटोमध्ये, सांगा रे. दिसतंय का फोटोमध्ये? एक माणूस दिसतोय. तरुण आहे की म्हातारा आहे रे? म्हातारा आहे, तरुण आहे. म्हातारा आहे की तरुण आहे रे? हा, म्हातारा म्हातारा आणि तरुण दोन्ही दिसत का? हो. हा, असं आहे, यालाच म्हणतात बघा, सिलेक्टिव्ह परसेप्शन इज अ कारण की सायकोलॉजिकल फिनोमिना. चला माईक बंद करा. दीक्षित आवाज कमी कसा करायचा, आवाज कमी करायचा. ओके बघ, हा, सिलेक्टिव्ह परसेप्शन इज द psychological phenomena that refer to our tendency to notice things that are important to us and filter out information that correctly is not interesting. म्हणजे आपल्याला जी काय समजा माहिती इम्पॉर्टंट आहे तीच गोष्ट आपण काय करतो, लक्ष देतो, आणि बाकीच्या गोष्टी आपण विसरून जातो. समजला विषय? हा एक सायकोलॉजिकल फिनॉमिना आहे, आणि यामध्ये आपण फक्त काय करतो, आपल्याला जेवढं इम्पॉर्टंट आहे तेवढंच त्याच्यातनं अर्थ काढतो. बरोबर ना? म्हणजे कॉलेजमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट विषय कुठचा, मी म्हणणार ओबी, अकाउंटच्या मॅडम म्हणणार अकाउंटन्सी विषय इम्पॉर्टंट आहे. समजला विषय? जाऊया पुढे. चला, हे समजलं सिलेक्टिव्ह परसेप्शन. ओके, हा पहिला मुद्दा समजला, सिलेक्टिव्ह परसेप्शन. आता हॅलो इफेक्ट बघूया. हॅलो इफेक्ट. ओके, सांगू, उदाहरण देऊया. उदाहरण देतो बघा. मी बघा, मला सांगितलं काय, कॉलेज मधल्या एखाद्या शिक्षकाला सांगितलं, कॉलेज मधला सगळ्यात चांगला विद्यार्थी कोण हे सांग. त्या शिक्षकाने काय केलं सांगा, जो विद्यार्थी त्याला रोज गुड मॉर्निंग म्हणायचा, त्याला काय म्हटलं, हा विद्यार्थी चांगला आहे. त्याने बाकीचे कुठचेही त्याचे कॅरेक्टरिस्टिक बघितले नाहीत, फक्त एकच बघितलं की तो मला रोज हॅलो म्हणतो, म्हणून तो काय आहे, चांगला आहे. हॅलो म्हणजे समजलं, एकच गुण बघायचा त्याचा, इतर गुणांकडे काय करायचं, दुर्लक्ष करायचं. याला काय म्हणतात, हॅलो इफेक्ट. का माईक चालू करा. हॅलो इफेक्ट म्हणजे समजलं, एकच गुण बघायचा आणि बाकीच्या गुणांकडे दुर्लक्ष करायचं. माईक चालू करा पटकन. समजलं का प्रत्येकाला? हो समजलं? हो स्लाइड कडे जाऊया. सर. स्लाइड कडे जाऊया. माईक बंद करा. ओके, बघा दिसते, स्क्रीन दिसते, झूम करावं तर. हॅलो इफेक्ट इन्व्हॉल्व टेंडन्सी टू जज ऑल ऍस्पेक्ट ऑफ अ पर्सन बिहेवियर ऑर कॅरेक्टर ऑन द बेसिस ऑफ सिंगल आर्ट्रिब्यूट. सिंगल आर्ट्रिब्यूट म्हणजे एखादा गुण, त्यानुसार एखाद्या माणसाचं संपूर्ण कॅरेक्टर आपण सांगणं, याला म्हटलं जातं काय, हॅलो इफेक्ट. समजलं? पुढे काय आहे, फॉर एक्झाम्पल, इफ वी फाइंड अ पर्सन टू बी फिजिकल अट्रॅक्टिव्ह, एखादा माणूस फिजिकली अट्रॅक्टिव्ह असेल, म्हणजे शारीरिक दिसायला बरा आहे, तर आपण काय म्हणतो, वी मे टेंड थिंक ऑफ दॅट पर्सन फ्रेंडली, लाइकेबल,
इझी टू बी गेट अलॉंग विथ, जशी आपली सहज होऊ शकते तो चांगला आहे. ओके. आणि शेवटी बघा याचा अर्थ काय बघा, जनरलायझिंग फ्रॉम वन ॲट्रिब्यूट टू अदर ॲबिलिटीज, एखाद्या गुणावरनं इतर सगळ्या ॲबिलिटी त्याच्या आपण काय करणं, निष्कर्षापर्यंत पोहोचणं, याला म्हटलं जातं काय, हॅलो इफेक्ट. माईक चालू करा, माईक चालू करा पटकन. हॅलो इफेक्ट समजलं? हे चालू करा पटकन. हॅलो इफेक्ट समजलं का प्रत्येकाला? हो समजलं. हॅलो इफेक्ट सोपं आहे ना तसं. हॅलो इफेक्ट म्हणजे काय, एका गुणावरून इतर सगळे गुण शोधून काढणं. कुणाला काय डाऊट आहे? नाही. कुणाला काय नाही. ना? सिलेक्टिव्ह परसेप्शन समजलं? सिलेक्टिव्ह परसेप्शन म्हणजे समजलं, मला जे पाहिजे तेच मी सांगणार, मला जे पाहिजे ते मी सांगणार, त्याला म्हटलं आता समजला. हॅलो समजला? हा ओके. हे बघा आपला आवडता विषय, हा फोटो दिसतोय तुम्हाला? हा फोटो दिसतोय? हा. आता बघा एखादा मोबाईल घेताना आपण एवढ्या सगळ्या गोष्टी बघतो, बरोबर ना? फ्री ऍप किती आहेत, बरोबर, त्याच्यानंतर व्हॅल्यू फॉर पैसा किती आहे, या सगळ्या गोष्टी बघतो. मात्र आयफोन जर बघायचं असेल तर आपण काय सांगतो, हा फक्त आयफोन आहे, मला आयफोन घ्यायचा आहे म्हणून मी आयफोन घेतला. समजलं? हॅलो इफेक्ट म्हणजे काय, वाय वी पीपल अँड्रॉइड बेस्ड फोन का घेतात, सगळ्या गोष्टी बघतात. मात्र आयफोन बघताना हॅलो इफेक्ट आहे, एक गोष्ट चांगली आहे म्हणून सगळंच काय आहे चांगलं आहे, त्याला म्हटलं जातं हॅलो इफेक्ट. समजलं? हॅलो इफेक्ट समजला रे? हो म्हणा आता पण. समजलं? हॅलो इफेक्ट समजलं? आयफोन म्हणजे आयफोन आहे म्हणून तो आयफोन बरा आहे, विषय मिटला, बाकी काही बघायची गरज नाही. चला पुढे जाऊया. हॉर्न इफेक्ट. हॅलो इफेक्ट, ए माईक बंद करा, लगेच माईक बंद करायचं, लगेच चालू करायचा. बघा, हॅलो इफेक्ट इन्व्हॉल्व टेंडन्सी जज ऑल एक्सपेक्ट द पर्सन बिहेवियर और कॅरेक्टर्स अँड द सिंगल ॲटिट्यूड. हॉर्न इफेक्ट म्हणजे सांगा, एखादा वाईट गुण असेल, दिस इज अ निगेटिव्ह हॅलो इफेक्ट. हा काय आहे, हॅलो इफेक्टचा निगेटिव्ह इफेक्ट आहे. एखाद्यामध्ये एक गुण वाईट असेल तर आपण काय म्हणतो, तो माणूसच काय आहे, बाद आहे, म्हणजे खराब आहे. इफ यू फाइंड अ पर्सन टू बी, वी मे ऑल्सो अज्युम दॅट शी अनप्लेझेंट अँड अनकेपेबल फॉर द गेटिंग अलॉंग अदर पर्सन. बघा आता एका माणूस आपण बघितला, तो काय आहे, रोज कॉलेजमध्ये येत नाही, तर आपण काय म्हणतो, हा काय हुशार नसेल, त्याला म्हटलं आता हॉर्न इफेक्ट. समजला? हॉर्न इफेक्ट समजला? हॉर्न इफेक्ट हॅलो इफेक्टच्या उलटा. समजला विषय? हा बघा आता ही एक आहे ना, बघा हे तुम्हाला सांगितलं, हे आपण टॅलेंटेड म्हणतो कारण हे शाळेत जात आहेत, आणि ही मुलगी काय शाळेत जात नाही, आपण काय म्हणतो, ही काय टॅलेंटेड नाहीये. समजलं ना? एकच त्याचा गुण बघितला, ती शाळेत जात नाही म्हणजे ती टॅलेंटेड नाही, याला म्हणतात हॉर्न इफेक्ट. समजला विषय? आपण नेक्स्ट पॉइंट वर जाऊया. ओके, एवढं समजलं? चला माईक चालू करा आणि मला पटकन सांगा. लेक्चर व्यवस्थित बघितला तर नंतर अभ्यास करताना खूप सोपं होईल. सिलेक्टिव्ह परसेप्शन म्हणजे एकच गुण बघणं, हॅलो इफेक्ट म्हणजे एक चांगला गुण बघणं, हॉर्न इफेक्ट म्हणजे एक वाईट गुण बघून त्या माणसाला वाईट ठरवणं. कोणाला काय डाऊट आहे? कोणाला काय डाऊट आहे का? नाही. ओके, बंद करा, माईक बंद करा. आता पुढचे आपण बघूया इरोर. माईक बंद करा, आपण पुढचे इरोर बघूया. बघा आपण हे बघत होतो, यामध्ये सिलेक्टिव्ह परसेप्शन, हॅलो इफेक्ट, हॉर्न इफेक्ट एवढं झालं. आता काय स्टेरिओटाइप काय आहे? स्टेरिओटाइप. आता स्टेरिओटाइप्स म्हणजे काय ते सांगतो. स्टेरिओटाइप्स म्हणजे काय सांगा, आपण ना एखाद्या समाजाबद्दल आपण डायरेक्ट मत बनवतो, म्हणजे ही व्यक्ती जर या समाजातील असेल तर ती अशी आहे, त्याला म्हटलं जातं स्टेरिओटाइप्स. उदाहरणार्थ समाजाबद्दल किंवा एखाद्या ग्रुप बद्दल, म्हणजे ग्रुप बद्दल पण सांगू शकतो. म्हणजे एखादी मुलगी असेल ना तर आपण म्हणू शकतो की अरे ही काय स्विमिंग करू शकत नाही, म्हणजे हे आपण एखाद्या मुलीबद्दल जे मत बनवलं त्याला स्टेरिओटाइप्स म्हणतात. स्टेरिओटाइप्स म्हणजे खूप सोपं आहे की आपण एखाद्या ग्रुप बद्दल जे आपलं मत बनवतो. ओके, बघूया. ओके, ही स्लाइड बघा. प्री रिसिव्ड नोटीस अबाउट समवन, एस्पेशली अबाउट ग्रुप ऑफ पीपल. प्री रिसिव्ड म्हणजे काय सांगा, अगोदरचीच एखादी काय सांगा, अगोदरच आपण बनवलेलं एखाद्या
ग्रुप बद्दलचं मत त्याला म्हटलं जातं काय, प्री रिसिव्ड. उदाहरणार्थ आपण बघितला मुलं, आता मुलांबद्दल काय म्हटलं जातं, ही टाइमपास करणार, समजलं ना. याला म्हटलं जातं काय, मुलगे कसे टाइमपास करणारे असणार, ते काय अभ्यास करणार नाहीत, समजलं. कॉलेजची एखादा विद्यार्थी म्हणजे वैभव त्याच्या जोरात असतोय, म्हणजे त्याला समजलं की कॉलेजचे विद्यार्थी असतील तर FY BCom मध्ये आहे, कॅमेरा बंद केला, तर ते मुलगे असे टाइमपास करणारे असणार, त्यांना अभ्यासाचं काय नाही. याला काय म्हटलं, स्टेरिओटाइप्स. मात्र सगळे मुलगे तसे नसतात, काही वैभव साठम सारखे अभ्यासू पण असतात आणि विशाल कांती सारखे. असू दे, हे स्टेरिओटाइप समजलं प्रत्येकाला. हा समजलं. चला पुढचं बघूया, हे राहू दे. हा, हे काय, प्रोजेक्शन. प्रोजेक्शन म्हणजे काय, आपण एखाद्याबद्दल जे काय आपलं म्हणजे स्वतःबद्दल एखादा प्रोजेक्शन करत असतो, की ही मांजर दिसते ना, मांजर, त्या मांजराला काय वाटतं, मी म्हणजे सिंह आहे. याला म्हटलं जातं प्रोजेक्शन. प्रोजेक्शन म्हणजे आपणच स्वतःला काहीतरी असं प्रोजेक्ट करायचं, आपण कुठेतरी मोठे आहोत. ओके, आता नेक्स्ट बघूया. हे आहे कॉन्ट्रॅक्ट इफेक्ट. कॉन्ट्रॅक्ट म्हणजे एकदम ना असा वेगळा वाटू शकतो, म्हणजे गोल आहेत ना, गोल हे कोणतरी देव म्हणून एंटर होतो. हा, इकडे बघा, हे 5 गोल आहे. हा गोल मागे आहे म्हणून हा काय वाटतोय, छोटा वाटतोय. पण हे सगळे गोल काय आहेत, समान आहेत. म्हणजे कॉन्ट्रास्ट म्हणजे काय, सगळं समान असलं, म्हणजे 2 मुलं असली आणि एखादा समजा असताना दिसायला मस्त असेल तर आपण काय म्हणतो, हा हुशार असेल. आणि एखादा समजा शांत बसेल तर आपण काय म्हणतो, हा काय टॅलेंटेड नाहीये. याला म्हटलं जातं कॉन्ट्रास्ट इफेक्ट. मात्र उलटा जर बघितला तर दुसरा विचार काय करेल, शांत बसलाय तो मुलगा हुशार आहे आणि हा जास्त गडबड करतो तो मुलगा काय नाहीये. म्हणजे हा कॉन्ट्रास्ट इफेक्ट. म्हणजे असा बघितला तर हा छोटा गोल वाटतो आणि हे मोठे गोल वाटतात. उलट बघितलं तर हा मोठा गोल वाटतो, हे छोटे. म्हणजे मेकिंग द सम डिफरंट थिंग. ओके, पुढची स्लाइड बघा. एक्सेप्टेशन म्हणजे काय, एक्सेप्टेशन आपलं असं असतं आणि रिअलिटी ही अशी असते. हे झालं एक्सेप्टेशन. म्हणजे आपल्याला एखाद्या थिंग बद्दल काय एक्सेप्टेशन असतं. तुम्हाला वाटलं का एखादा मुंबईचा विद्यार्थी आला तर आम्ही काय म्हणणार, तो खूप पटापट इंग्लिश बोलेल. मात्र सत्य कसं आहे, त्याला इंग्लिशची ABCD पण येत नसते. समजलं. म्हणजे ही बिस्किटं भरून ठेवायची जागा होती आणि यात काय भरून ठेवलंय, रेडं भरून ठेवली आहे. समजला विषय. आता आपण हे आजच्या लेक्चर मधील आपल्याला एवढे बघायचे होते, इरोड्स इन परसेप्शन. कुठे ते हे बघा, हे आपण बघत होतो. यामध्ये सिलेक्टिव्ह परसेप्शन म्हणजे सांगितलं तुम्हाला जे काय पाहिजे तोच तुम्ही अर्थ काढणार. हॅलो इफेक्ट म्हणजे काय, हॅलो इफेक्ट म्हणजे तुम्हाला जे काय हॅलो इफेक्ट म्हणजे एखादी गोष्ट चांगली असेल तर तुम्ही त्याचे सगळे गुण चांगले म्हणणार. हॉर्न इफेक्ट म्हणजे एक गोष्ट वाईट असेल तर तुम्ही सगळे गोष्टी वाईट म्हणणार. स्टेरिओटाइप्स म्हणजे काय, स्टेरिओटाइप्स म्हणजे काय, एखाद्या ग्रुप बद्दल तुमचं मत, एक तो बॉयज असेल तर ते खराबच असणार, टाइमपास करणार. प्रोजेक्शन म्हणजे ती मांजर स्वतःला बघून काय म्हणणार, मी कोण आहे, सिंह आहे. आणि कॉन्स्ट्रक्ट इफेक्ट म्हणजे काय, कॉन्स्ट्रक्ट इफेक्ट म्हणजे काय, आपण कॉन्स्ट्रक्ट इफेक्ट म्हणजे सोपं आहे की परस्पर भिन्न. पुढून बघितला तर तुम्हाला छोटा गोल वाटेल आणि विरुद्ध साईडून बघितला तर तो मोठा गोल. शेवटची साईड दाखवली ती. आणि एक्सेप्टन्सी इफेक्ट म्हणजे तुम्ही एखाद्याकडनं काय काय एक्सेप्टन्सी करत असता. अशा प्रकारे हे इरोड्स इन परसेप्शन आहे. समजला विषय. ओके, समजले. आता जरा हे चालू करा, तुमचे माईक चालू करा, माईक चालू करा. ओके, सिलेक्टिव्ह परसेप्शन समजलं प्रत्येकांना, समजलं का, समजलं. हॅलो इफेक्ट, हॅलो इफेक्ट म्हणजे काय तो समजलं. हॉर्न इफेक्ट समजला. स्टेरिओटाइप, प्रोजेक्शन. कोणाला काही शंका आहे का, कोणाला काही शंका आहे का, नक्की नाही ना. नोट्स पाठवतो कसे याचे आपल्या परसेप्शनचे, ते सगळं तुम्ही पूर्ण करायचे. ओके. हा, आता यामध्ये काय डाऊट नाही ना नक्की. एकदा स्लाइड बघूया, एकदा शेवटचे स्लाइड बघूया आणि आपण हा लेक्चर थांबूया. बघा, वाचा प्रत्येकाने. एवढं होतं. फोटो 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 हे बघा, इंट्रोडक्शन हे बघा, डेफिनेशन. समजलंय सगळं. ओके, विषय बंद कर. थांबा,
लिव कर. स्टॉप केलं. हे रेकॉर्डिंग बंद करून आधी. स्टॉप रे. थांबा तुम्ही थांबा. ओके. प्रत्येकाला समजलं आहे का?